पत्नीच्या मानेवर पोटावर लोखंडी विळानं वार करून तिची हत्या केली। नराधम थेट पोलीस स्थानकात जाऊन बसला। जळगाव निमखेडीत ही हादरवणारी घटना घडली आहे। हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडलाय। संतापाच्या भरात पतीनं हे कृत्य केलंय। बऱ्याच दिवसांपासून घरात वाद सुरू होते। तो कौटुंबिक वाद पुन्हा उफाळला। रागात त्यानं लोखंडी विळानं पत्नीच्या मानेवर पोटावर वार करून पत्नीची निर्घृणपणे हत्या केली। एवढ्यावरच न थांबता तो हत्या करून थेट जळगावच्या तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला। नेमकं काय घडलं, घटनाक्रम काय, बघूयात। जळगावच्या निमखेडी शिवारामध्ये नितीन विजय कोळी वय 34 वर्ष, राहणार शिरसाळ साखळी तालुका यावल, तो मागील 6 वर्षापासून निमखेडीमध्ये राहतोय। पत्नीच्या असणाऱ्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने पत्नीला विटा आणि विळा हा गळ्यावर त्याचबरोबर पोटावर मारून खून केलेला आहे। त्याचबरोबर तो पोलीस स्टेशनला हजर झाला होता आज रोजी। त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर FIR नोंदवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। सर, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे, नेमक्या असं झालं? आरोपीनं स्वतः सांगितलेलं आहे की सदरचा गुन्हा मी रागाच्या भरात स्वतःच केलेला आहे म्हणून। तरी देखील आपण इतर साक्षीदाराच्या माध्यमातून तपास करत आहोत। सर, त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली। काही आरोपींनी त्याबाबत सांगितलं आहे? आरोपीनं अशी माहिती दिली आहे की मागच्या 4 वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू होते आणि ते बऱ्याच वेळा एकमेकापासून दूर राहिलेले आहेत किंवा ती निघून गेलेली आहे बऱ्याच वेळा। त्यानंतर परत घरी येऊन राहिलेली होती। त्यांचे वाद सुरूच होते। त्या वादाचं पर्यावसन सदरच्या घटनेत झालं आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सर, नेमकी किती वाजेला घटना घडली? सदरची घटना ही आज रोजी दुपारी 3:30 घडलेली आहे। सर, आरोपीने काही सांगितलं की नेमकं पत्नीचं कोणासोबत अनैतिक संबंधाचा संशय होता असं काही सांगितलं नाही आहे? तो तपासाचा भाग आहे, त्यामुळं आम्ही काही डिस्क्लोज करू शकत नाही। एकीकडे गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षाचं स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र एका घटनेने संपूर्ण जळगाव शहर हे हादरून गेलं। जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारामध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करत स्वतः पोलीस स्थानकात हजर होऊन आपल्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली। खरं म्हणजे निमखेडी गावामध्ये मागील काही दिवसांपासून नितीन कोळी आणि त्याची पत्नी दीपाली ह्या दोघांचा संसार अगदी सुखाने चालला होता। दोघांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती। परंतु काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा 3 ते 4 वर्षापासून दोघांमध्ये वाद सुरू होते। खरं म्हणजे या वादाला जी आहे ती कुठेतरी अनैतिक संबंधाची किनार होती आणि यातूनच अनेकदा नितीन आणि दीपालीमध्ये वाद होत होते। दीपाली अनेकदा घर सोडून निघूनही गेली होती। परंतु आज त्यांच्यामध्ये काहीतरी टोकाचा वाद झाला आणि या टोकाच्या वादानंतर नितीनने संतापाच्या भरात दुपारी आपल्या घरात कुणीही नसताना पत्नीच्या डोक्यावर विटा आणि पोटावर विळा मारून तिची निर्घृण हत्या केली। ही हत्या एवढी निर्घृण होते की पोट्यातील जे आतड्या होत्या त्या दीपालीच्या बाहेर आलेल्या होत्या। पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी गेले म्हणजे खरं म्हणजे ज्यावेळी नितीन हजर झाला, नितीनने संपूर्ण घटना जी आहे ती पोलीस स्थानकात पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीसही प्रचंड आदरले आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी दीपाली ही रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेली होती। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिकच्या टीमने सगळा पंचनामा वगैरे केला। त्या ठिकाणी खरं म्हणजे इतकं आपण ज्याला म्हणतो की हृदय विदारक असं चित्र होतं। मयत दीपालीची 2 मुलं आणि 1 मुलगी तिच्या सासूजवळ ज्या म्हणजे खरं अर्थाने आपण जर म्हणायला गेलं की एका डोळ्याने अधू आहेत, त्यांच्याजवळ रडत होती। आणि विशेष म्हणजे ते काही वेळापूर्वीच आपल्या आत्याच्या घरून पाडव्याचं जेवण करून आलेल्या होत्या आणि समोर बघितल्यानंतर त्यांना आपली आई ही मृतावस्थेत दिसली। आज समाज मन कुठेतरी सुन्न झालं, कारण एक हत्या नाही झाली। आता प्रश्न असा आहे की दीपालीची आणि नितीनची जी 2 मुलं आणि 1 मुलगी आहे त्यांचा सांभाळ कोण करेल? कारण की नितीनची जी आई आहे ती वयोवृद्ध आहे आणि एका डोळ्याने अधू देखील आहे। त्यामुळे आपण ज्याला म्हणतो की अनैतिक संबंधाच्या संशयाच्या किनारातून एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि समाज मन देखील कुठेतरी आता सुन्न झालेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आरोपी स्वतःच हजर झाल्यामुळे त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।